हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा मम्मी आणि मी तयारी करत आहोत. भिजलेला शाबू आणि बटाटा, हिरवी मिरची यांचे खारवडे म्हणजे उपवासाचे खारवडे बनवत आहोत. तर इथं आम्ही बटाटा उकडून घेतलेला आहे आणि शाबू रात्रीच मी भिजू घातलेला, जास्त पाणी टाकून भिजू घातलेला. तर इथं बघा मी हिरवी मिरची वगैरे त्याच्यात टाकणार आहे. तर कच्चीच वाटत आहे मिक्सरला मी. आणि शाबू भिजवलेला आहे तो पण मिक्सरमधून काढायचा आहे. तर पहिल्यांदा इथं मी हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेणार आहे, वाटून घेणार आहे मिक्सरला. आणि बटाटा जो उकडलेला आहे तो मग मी खिसून घेत आहे बघा. हिरवी मिरची आपल्याला वाटून घ्यायची, तर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मी ह्यात पहिल्यांदाच मीठ भरपूर टाकणार आहे. हे छोटे 4 चमचे मी मीठ घेतलेलं आहे बघा. तोपर्यंत मम्मीने तिकडे बटाटा वगैरे खिसून घेतलेला आहे. खिसून घ्यायचा कारण की उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा, कारण म्हणजे गाठोळे होत नाहीत आणि सोऱ्यामधून व्यवस्थित पडतं, म्हणून ते बटाटा उकडून खिसून घ्यायचा. आणि इकडे तोपर्यंत मी वाटून घेत आहे. मीठ टाकून कच्चीच मिरची वापरायची आहे आपल्याला इथे. तर हे पहा, अशा प्रकारे मिरची वाटलेली मी. तर ते आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, त्या खिसलेल्या बटाटामध्ये, उकळून खिसलेला. आणि ह्यात आता थोडा थोडा शाबू जो भिजवलेला आहे, तर मी इथं 2 किलो शाबू भिजू घातलेला आहे आणि 2.5 ते 3 किलो बटाटे आहेत. आणि हिरवी मिरची मीठ तर आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. 2 किलो शाबू आणि 3 किलो म्हटले तरी चालेल बटाटे. तर थोडा थोडा आता हा शाबू पण मी थोडंसं मिक्सरला वाटून घेणार आहे, थोडासा जाडसर, म्हणजे सोऱ्यातून व्यवस्थित पडेल आणि नंतर असं शाबू शाबू खायला लागणार नाही. असं मिक्स एकजीव झालं ना तर खूप छान लागतं ते. त्यामुळं मी मिक्सरमधून काढत आहे पहा. पहिल्यांदा वाटून घेत होते तर ते व्यवस्थित बारीक होत नव्हतं. हे पहा थोडंसं म्हणजे मम्मी म्हटली थोडंसं नंतर पाणी टाकून वाटून घे. तर मग मी थोडंसं नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेतलं, म्हणजे जरा बारीक झालं. तुम्ही वाटून घेताना थोडं थोडं असं पाणी टाकून घ्या नॉर्मली, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. नंतर मग चांगलं बारीक झालं, मग मी असं सर्व शाबू बारीक करून घेतला. मग मी तोपर्यंत हे सर्व जे मी वाटून देते ते असं एकजीव करत होती, मिक्स करत होती. आणि इथं बघा आता सर्व आमचं शाबू जो होता तो 2 किलो रात्री भरपूर पाण्यात भिजू घातलेला होता मी तो. त्याच्यामुळे तो आता पूर्ण वाटून झालेला आहे माझा मिक्सरमधून. आणि ते सर्व केवढं झालं तुम्हाला दाखवते बघा. हे एवढं झालं सगळं सामग्री. हिरवी मिरची, बटाटा, शाबू आणि मीठ. जास्त काही नाही, उपवासासाठी एवढंच चालतं. तर हे बघा असं झालेलं आहे मस्त. आणि आता आपल्याला हे सोऱ्यामध्ये टाकून खारवडे बनवून घ्यायच्यात, किंवा पापड पण बनवू शकता तुम्ही. पापड्या पण बनवणार आहे मी थोड्याशा, आणि खारवडे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. तर आता आम्ही वरती जाणार आहोत टेरेसला, आणि ह्याचे खारवडे आणि पापड्या वरती घालणार आहोत. तर व्हिडिओ पहा, पुढे स्किप नका करू. तर आम्ही आता इथं टेरेसवरती आलेलो आहोत, आणि टेरेसवरती खाली बघा, वरती इथं पेपर, आपलं प्लास्टिकचा कागद नाही का, त्याच्यावरती आम्ही ते पापड्या टाकणार आहोत. त्यामुळे ते सगळी तयारी चालू आहे आमची अंथरून घ्यायची.
आणि थोडंसं वारं सुटलेलं त्यामुळे ते कागद असा उडत होता. म्हणून त्याला कडेने आम्ही विटा वगैरे ठेवून घेतल्या आणि आता इथं आम्ही खारोडे आणि पापड घालणार आहोत. ऊन पण तसं भरपूर पडलेलं कारण आम्हाला थोडासा उशीरच झालेला. आणि मम्मी मला त्या सोऱ्यामध्ये भरून देत होते आणि मी बघा इथं आता खारोडे बनवून घेणार होते. अशा गोल बनवून घ्यायचे असतात. तर मी बनवून घेते बघा. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करा. तर इथं बघा आता मी पाय दुखायले म्हणून मांडीच घालून बसले आणि म्हटलं आता आपल्याला एवढं सगळं करायचं आपल्याला काय आता मांडी घालून बसण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून मांडी घालूनच मी करून घेत होते. भरपूर होतं ते. पूर्ण हा अख्खा कागद भरेल एवढं होतं ते. तर बघा मी असे बनवून घेतलेले आहेत खारवडे. परत मम्मी म्हटली मी पण थोडेसे बनवते. मम्मीने थोडेफार बनवले. कसं एकाला दोघी जरा मदतीला असलं ना तर लवकर होतं. मी एकटी म्हणले तर मला खूप हे झालं असतं. तशी मम्मीने भरपूर मदत केली मला बनवण्यासाठी. कारण ते एकजीव करण्यासाठी बटाटा खिसून दिला. म्हणजे भरपूर बऱ्यापैकी मदत झाली मम्मीच्या अर्ध्याच्या पेक्षा जास्त. नंतर फार ऊन पडलेलं आणि भरपूर ऊन लागायला म्हटलं नंतर ना मग मी ओढणी पांघरून घेतली आणि बनवायला लागले. कारण जास्त ऊन लागायला लागलेलं. कसं आपण एकतर घराच्या बाहेर पडत नाही आणि एकदम अचानक आता उन्हात गेले ना तर खूप असं एवढं भाजत होतं ना बापरे! आणि माझं नेमकं तोंड सूर्याच्या साईडला होतं ना, सूर्याकडच्या साईडला त्यामुळे माझ्या तोंडावरती जास्त ऊन लागायलेलं. म्हणून मी दुपट्टा मम्मी म्हटली दुपट्टा घे म्हणजे ऊन लागणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे बनवत आहोत आम्ही आणि बनवतोच होतो. तोपर्यंत कोण आलेच चला तुम्हाला दाखवते. आमचं आपलं चाललेलं. तोपर्यंत माझी भाऊजाई संजना आलेली आणि मग ती आल्यानंतर मग ती म्हटली मी पण बनवू लागते. तर मग तिकडं बघा ती बनवत आहे. मग मी भरून देते. ती बनवते तोपर्यंत माझं इथं चाललेलं पापड छोट्या-छोट्या पापड्या बनवायला. ती तोपर्यंत ते खारवडे बनवत होती आणि मम्मी भरून देत होती. म्हणजे दोघीला तिघी झालो म्हणजे म्हटलं चला आता थोडंसं लवकर होऊन जाईल. मग मी छोट्या-छोट्या अशा पापड्या बनवून घेतल्या. म्हटलं प्रत्येक वेळेस खारवडेच बनवतो. म्हटलं पापड्या येतात का बघू. तर मी पहिल्यांदा पापड्या अशा ट्राय केल्यात. कारण खारवडे नेहमी बनवतो. पण पापड्या म्हटलं आता बघू असं कसं लागतं आता जमतील का नाही. तर मग जमली. तशा जमल्या. आणि हे सर्व असं शिजवलेलं नाहीये ना, फक्त बटाटाच उकडलेला आहे. बाकी सर्व कच्चच आहे. त्यामुळे म्हटलं जमतंय का नाही? तर जमलं. हे बघा अशा गोल-गोल गोळ्या बनवून मी पापड्या बनवून घेतल्या. पुढे तुम्हाला दाखवते कशा बनवल्या काय. आणि इथं आमच्या आरवी आलेली ही माझी भावाची मुलगी म्हणजे संजना हिची मुलगी आहे, भाऊजाईची. तर ही बघा, तिला पण खूप बनवायची मिठी असते. कारण मुलींना बघा छोट्यापणी भरपूर काय असं करावं वाटतं. मम्मी असं मोठे माणसं जेव्हा काही बनवतात ना, तर मुलांना असं बनवायची खूप आवड असते. कारण मी लहान होते तेव्हा मलाही असं खूप वाटायचं. तर ती बनवत होती. तिने पण थोड्याफार बनवल्या आणि इथं बघा सर्व बनवून झालेले आहेत आमच्या. एक पूर्ण हा कागद पूर्ण भरलेला. तर उडून जाऊ नये म्हणून त्याच्याकडे बघा मी काय काय ठेवलेलं आहे. आणि नंतरनं परत सुकल्यानंतर आम्ही इथं पलटी करण्यासाठी वरती आलो 5 वाजता. तर असं पलटी करून टाकल्या. तर हे बघा अशा होत होत्या.
चांगल्या झाल्या. जेव्हा टाकल्या तेव्हा जाड जाड होत्या, नंतर बरोबर व्यवस्थित झाल्या. हे सर्व खारवडे आम्ही आता पलटे करून घेतले. इथं पण भाऊजाई मला मदतीला आलेली पलटे करण्यासाठी. मग आम्ही दोघांनी मिळून ह्या सर्व पलटे करून अशा घेतल्या. तरी अजून एक दिवस दुसऱ्या दिवशी उन्हात घालायला लागणार आहेत. अर्ध्या थोड्याशा सुकलेल्याच होत्या आणि परत घरात आणून मी फॅन खाली अशा ठेवल्या बघा. इथं बघा आता एवढी भांडी घासली. असं काही वेगळं बनवायचं म्हटलं ना आणि की भांडे एवढे पडतात ना, बापरे, एवढी भांडी पडलेली. एवढी भांडी वगैरे घासली. तर इथं बघा मी आता तुम्हाला ह्या पापड्या आणि हे खारवडे म्हणजे शाबूच्या पापड्या, शाबू आणि बटाट्याच्या पापड्या, तर ह्या तुम्हाला मी तळून दाखवणार आहे. तर इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथं बघा आपल्या खारवडे, शाबूचे आणि पापड्या अशा दिसतात तळल्यानंतर ना. खायला तर खूप टेस्टी लागतात. मी खाऊन पाहिली, खूप छान आहेत आणि खुसखुशीत झालेले. हे पाहू शकता तुम्ही, एकदम खुसखुशीत झालेले. आता ही माझ्या भाच्याला खायला देणार आहे टेस्ट करायला, तर तोच सांगेल कसं झालं. रुद्रा, एक खाऊन बघ रे ह्याच्यातली. आवाज टाकते. चॉकलेट भारी झाली. कशी झाली? खुसखुशीत झाली का? अरे इकडे बघून सांग कशी झाली. हा, कशी झाली? एकदम खुसखुशीत झाली. हा बरोबर.